की ऊसापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे. ऊस 2 रुपये किलोनं विकला जातोय आणि हे 6 रुपये ते 8 रुपये 10 रुपये किलोनं जाते. म्हणजे तिप्पट ते चौपट किमतीमध्ये फरक आहे. तर आत्तापर्यंत माझा माल 5 लाखाचा जायला पाहिजे होता. फलधारणा बरीचशी झालेली नाही वातावरणामुळं. आता ही जी आहे इथून वरलं माल लागलेलाच नाही. हा लागायला पाहिजे होता. आणखी माल वाढला असता आणि आणखी उत्पन्नात भर झाली असती. पण हे सततचं आभाळ पाऊस त्याच्यामुळं फुलं गळाली आणि त्याच्यामुळं फळं कमी झाली. खर्च काय वाढला का त्याच्यामुळे? खर्च औषधाचा वाढतोयच की. खर्च औषधाचा वाढतोय, उत्पन्नात घट होते. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्याला पपईच्या बाबतीमध्ये एक सांगू शकतो की ऊसापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे. ऊस 2 रुपये किलोनं विकला जातोय आणि हे 6 रुपये ते 8 रुपये 10 रुपये किलोनं जाते. म्हणजे तिप्पट ते चौपट ह्याच्यामध्ये किमतीमध्ये फरक आहे. आणि उत्पन्न किती ऊसामध्ये झटलं शेतकऱ्यानं तर 40 टनाच्या वर निघत नाही आमच्या इकडं. आणि पपई न काय करता 40 टन निघते. म्हणजे ह्याच्या चौपट ऊसाच्या चौपट ह्याचं उत्पन्न आहे आणि खर्च ऊसा एवढाच आहे. आज 2.5 एकरला 40,000 50,000 रुपये खर्च आहे माझा टोटली, लावणीपासून रोपापासून. तर हा जर फरक बघितला तर शेतकऱ्यानं कधीही ह्या बागेकडं पपईकडं फिरलेलं चांगलं राहील. ती पपई ही फळ 1 नंबरला आहे आणि त्याच्यापासून पांढऱ्या पेशी आता कोरोनामध्ये पपईचं मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निश्चितच पपई माझ्या मतानं शेतकऱ्याला परवडेबल आहे.